आणि आपण प्रामुख्याने नक्कीच उल्लेख करावा पालघरवरून आलेले आमचे पाहिलं तर मोरे यांनी सुद्धा बॅटिंग पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक त्याबरोबर प्रत्येक त्यांचा फॅन्स नक्कीच वाट पाहतोय। आता मॅचला सुरुवात होणार सलामीच्या 2 फलंदाज मैदानामध्ये स्पोर्टिंग सेन्सेशन या संघाकडून आपण पाहतोय ते म्हणजे ओमी केणी नवी मुंबईचा सितारा एक विध्वंसक रन मशीन डावखुरा खेळाडू आणि साथीला पाहिलं तर बिलाल शेख। आमच्या 4 दिवस साथीला जोडले गेले ते म्हणजे प्रोलिंग स्पोर्ट आणि यांची उत्तम अशी सुंदर अशी क्वालिटी आणि त्याचबरोबर पाहिलं तर त्यांचं योग्य असं पाहिलं नियोजन त्याचे कॅमेरामॅन प्रत्येक गोष्ट अतिशय सुरेख अशी नक्कीच टिपतात। आणि आता मॅचला सुरुवात होणार तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाजी करताना मोरबीचा सितारा संकेत पाटील। संकेत पाटील यांचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर अगदी कमी वयामध्ये यांनी सुद्धा पाहिलं तर मोठमोठ्या संघामध्ये आपली वर्णी लावली। मग त्यामध्ये रायगडचा संघ असू दे त्यामध्ये डिंगडॉंगचा संघ असू दे आणि आज जर पाहिलं तर वसीमभाई फॅन क्लब इंडिया उस्मान पटेल यांच्या साथीला खेळताना आपण त्यांना पाहतोय। अजित मोहिते यांची साथ लाभतीये त्याचबरोबर आकाश तारेकर ज्यांना वारंवार आपण पाहिलं तर त्यांना आपण खेळताना पाहतोय। मोरबीचे संकेत पाटील समोर पाहिलं तर भिवंडीचा एक सितारा बिलाल शेख। मॅचला सुरुवात होते सेमीफायनल या शेवटच्या दिवसातली। चांगला फटका खेचला ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत बॉल पकडतात करण मोरे बॉल पकडलाय परंतु या सेमीफायनलच्या मॅच मधला पहिला धाव कंप्लीट झाला। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात। येणारा प्रत्येक धाव पाहिलं तर खेळाडूंसाठी एक नवसंजीवनी देणारा असेल आणि सर्वात प्रथम पाहिलं तर त्यांचे जे संघ मालक यांच्या चेहऱ्यावर आनंद देणारा असेल। हा पहिली धाव कंप्लीट होती आणि पहिल्या धावेच्या मदतीने खातं ओपन झालंय। आता बॅटिंग साठी आपण पाहिलं तर करण ओमी केणे असतील डावखोर खेळाडू नवी मुंबईचे पाहिलं तर एक खेळाडू आहेत खूप चांगली बॅटिंग यांनी मागच्या मॅच मध्ये सुद्धा केली होती। समोर पाहिलं तर मोरबीचे संकेत पाटील एक फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांना आपण पाहतोय। कीपरच्या भूमिकेमध्ये अजित मोहिते आपण पाहतो त्याचबरोबर अंगद पाटील सुद्धा या टीम मध्ये आहेत। त्याचबरोबर बबलू पाटील ISPLच्या या हंगामध्ये पाहिलं तर फाल्कॉन रायझर हैदराबाद या संघाकडून खेळताना बऱ्याचशा चिवट मॅच त्यांनी जिंकून दिल्या होत्या आपल्या संघासाठी आणि पुण्याचा सिक्सर किंग म्हणून बबलू पाटील यांची नक्कीच ओळख आहे ते बबलू पाटील फिल्डिंग साठी। ओमी केने समोरून बॉलला कट केलं कीपरच्या हातामध्ये या बॉलवर कोणतीही धाव नाहीये डॉट बॉल टाकताना आपण पाहतोय संकेत पाटील यांना परंतु इथे तिसऱ्या पंचाची भूमिका रेफर केलाय रिव्ह्यूची मागणी जरूर केली बॅटरने। बॅटरचा रिव्ह्यू ना सर बॅटरचा रिव्ह्यू तिसऱ्या पंचाची भूमिका नक्कीच आमच्या सर्व पंचांचा जो कामगिरी आहे ती अतिशय उल्लेखनीय कामगिरी आणि या टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यामध्ये पंचांचा सुद्धा तेवढाच मोलाचा वाटा आहे जेवढा या आयोजकांनी नक्कीच दिलाय। व्हाईट साठी रेफर केलाय वॉर रूम मध्ये पाहिलं तर प्रो लिंक स्पोर्टने नक्कीच इथे लाईव्ह पाहिलं जातंय। उत्तम अशी क्लॅरिटी आहे त्याचबरोबर चांगलं असं प्रेक्षेपण आमच्या कॅमेरामॅनने टिपलेले एक क्षणचित्र याच्याद्वारे नक्कीच इथे दाखवलं जातंय। प्रामुख्याने उल्लेख करावा आमच्या आयोजकांनी जी LED स्क्रीन लावले तिथे दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होत असतं। त्याचबरोबर सुंदर अशी बक्षिसं लावलेत तब्बल पाहिलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी। बॅटरचा रिव्ह्यू संपलाय रिव्ह्यू दाखवला जाईल बघा दाखवला जातो रिव्ह्यू हा ऑन स्क्रीन इट्स अ फेअर डिलिव्हरी का बॅटच्या जवळून बॉल पास झाला आणि त्याचबरोबर पंचांचा निर्णय पंचांनी बरेच वर्ष पाहिलं तर मैदानामध्ये खेळताना काढलेत आणि पंचांनी आज चांगलासा डिसिजन दिला। या बॉलवर डॉट नक्कीच बॉल टाकतोय धावसंख्या 1 वर स्थिरावतीये संकेत पाटील गोलंदाजी मार्कवर समोर ओमी केनी रन मशीन मुंबईची लॉंग दी कार्पेट फटका खेचला लॉंग ऑफच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने हा फटका नक्कीच खेचलाय धनंजय भिंताडे बॉलला अडवला जातोय कोणत्याही रूपामध्ये धावसंख्या नाहीये। P1चं षटक संकेत पाटील खूप चांगला हाताळतायत आणि संकेत पाटील यांनी अद्याप पाहिलं तर एकच धाव खर्च केली आहे।
इथे क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॉल चाललाय मागे. एक धाव जरूर या टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार करता 2 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. बिलाल शेख, ओमी केनी अद्याप पाहिलं तर ओमी केनी यांना सूर गवसलेला नाहीये. यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं तर सर्वात जास्त चर्चेत असलेले फलंदाज, डावखुरे फलंदाज यामध्ये जर पाहिलं तर ओमी केनी यांची सुद्धा तेवढी चर्चा केली जाते, कारण की मोजकेच लेफ्टी बॅटर आहेत आणि त्यामध्ये ओमी केनी यांना खूप मानाचं स्थान आहे. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न थोडासा फसलाय. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली आहे. त्याचबरोबर नो साठी ओव्हर स्टेपिंग पंचांनी घेतलेला रिव्ह्यू ओव्हर स्टेपिंग साठी. एक सुंदर असं पाहिलं तर पंचांचं काम योग्य असं इथे पंचांनी इथे डिसिजन, कारण पंचांना थोडंसं वाटलं की मला चेक करायचं तर त्यांच्या तेवढी मुभा असते. बाबूशेठ केदार यांच्याकडून विनोदजी सोलंकी यांना तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. तब्बल आमचा एक महिन्याचा पगार विनोद सोलंकी यांनी आजच्या दिवसामध्ये कमवलाय. नक्कीच विनोद सोलंकी तुमचा जवाब नाहीये. बाबूशेठ केदार यांचं विनोदजी सोलंकी यांच्याकडून नक्कीच आभार व्यक्त करतो. बघा विनोद सोलंकी, मॅच संपत आल्या, टुर्नामेंट संपत आले. पटकन कोण अजून बाकी असेल तर बघा लवकरात लवकर. विनोद सोलंकी म्हटलं ना तर कुणाला कसं मामू बनवायचं त्यांना जरूर माहिती आहे. तर नक्कीच मॅचकडे आपण इथं पुन्हा एकदा लक्ष देऊयात. तिसऱ्या पंचाकडे भूमिका वर्ग केली आहे. आपले लाईव्हची टीम वॉर टीम नक्कीच इथे पाहतीये. पंचांचा निर्णय इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे. पंचांना इथे निर्णय दिला आणि या नंतरचा येणारा बॉल असेल तो म्हणजे संकेत पाटील यांचा फ्रीटचा बॉल. बॅटिंग साठी तैनात करावं लागेल. बॅटिंग साठी इथे संधी निर्माण झाली ती म्हणजे या भिवंडीच्या सुपरस्टार बिलाल शेख यांना. तारिक भाई यांनी बराचसा विश्वास बिलाल शेख यांच्यावर दाखवला आणि वारंवार सलामीला मैदानामध्ये बॅटिंग साठी पाठवतात. तशी बॅटिंग आता बिलाल शेख यांना करावी लागेल. बिलाल शेख बॅटिंग साठी तैनात. समोर पाहिलं तर संकेत पाटील आणि फ्रीटचा बॉल. बिलाल यांनी बॉल नक्कीच पुल केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बिलाल शेख यांना इथे रनआउटच्या रूपामध्ये बाद व्हावा लागेल. पहिली विकेट जातीये 4 धावांवर. पहिला फलंदाज तंबूच्या आस्त्र्याला बिलाल शेख. बॅक टू दी जग आउट. डीजे जरा भक्तिमय गाणं थोडी लावा, जरा वाजवा जोरात. झोपले त्यांना उठवा.
संपला आणि पहिल्या षटकांती जर आपण स्कोरबोर्डचा विचार करता तब्बल 8 धावसंख्या. आमचे साथी स्कोरर ऋषी सुद्धा आम्हाला तेवढीच मोलाची कामगिरी नक्कीच साथ देतात. आणि त्यासोबत जर पाहिलं तर आयोजकांनी जी ही टुर्नामेंट आयोजित केले त्यांनी सुद्धा प्रत्येक प्रेक्षकाला पाहिलं तर इथे सुवर्ण संधी दिली होती. म्हणजे त्यामध्ये आयवा झेलसाठी तब्बल 1,11,000चं पारितोषिक लावलं होतं. आणि अजूनही पाहिलं तर आयवा कॅशसाठी बक्षीस लावलेलं आहे. स्पोर्ट्स सायकल आहे. त्यासोबत जर पाहिलं तर एक पैठणी जी जयलक्ष्मी यांच्याकडून आहे. आयवा कॅच. आता बघा दिवसाचा इथे सुरुवात होतीये, पहाटेची सुरुवात. आणि पहाटेच्या सुरुवातीला आता गोलंदाजी मार्कवर कोण गोलंदाज येणार तर या खारघर विभागामधील इनामपुरी गावचे एक सितारे अंगद पाटील. अंगद पाटीलचा आपण विचार करता अंगद पाटील जेव्हा 1 ओव्हर 9 धावा हव्या होत्या रायगड संघाकडून अंगद पाटील गोलंदाजी करत होते. आणि पाहिलं तर महाराष्ट्र संघाकडून जे कीपरच्या भूमिकेमध्ये आहेत अजित दादा मोहिते हे बॅटिंग करत होते. आणि तेव्हा अंगद पाटील यांनी 1 ओव्हर मध्ये 9 धावा करू दिल्या नव्हत्या. आणि तेच अंगद पाटील आता गोलंदाजी मार्कवर बॉलिंग साठी आहेत. अंगद पाटील समोर पाहिलं तर ओमी केने पाहिलं तर दोन्ही खेळाडू जवळ जवळ राहतात. जवळपास बऱ्याचशा टुर्नामेंट एकमेकांसोबत खेळतात. परंतु अंगद पाटील विपक्ष ओमी केने कशा प्रकारे बॅटल रंगणार. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट केलाय. फिल्डर आलेत बॉल पकडलाय. थोडस फंबल झालं दोन्ही बॅटर मध्ये परंतु सिंगल कंप्लीट केली आहे. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते ती 1 ने तब्बल 9 पर्यंत धावसंख्या पोहोचतीये. एक चांगली टुर्नामेंट रंगताना आपण पाहतोय आणि टुर्नामेंटचा शेवट होतोय. अजूनही पाहिलं तर सचिन दादा यांचा सुपुत्र मल्हार अजूनही जागा आहे आणि टुर्नामेंट संपूर्ण टुर्नामेंट आपल्या दृष्टिक्षेपातून पाहतोय त्याचं कौतुक करावं लागेल. समीर दादा मसूरकरजी यांचा सुपुत्र आणि त्यांचा सुपुत्र पाहिलं तर ही टुर्नामेंट रात्र दिवसभर नक्कीच पाहतोय त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अंगद पाटील अंगद टू पाहिलं तर ऋतिक कशा प्रकारे बॅटिंग होणार ऋतिक कडून बॅटची एज लागली आहे. किपरच्या नक्की हातात बॉल लिसाइडला आहे परंतु इथे ओमकार पाटील हे तैनात होते बॉलला अडवलंय. डॉट बॉलची सांगता करतात अंगद. 4 षटकांची मॅच 4 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील कारण की आता सकाळचं सत्र बॉल बॅटरला बऱ्यापैकी दिसायला लागेल आणि धावसंख्या होऊ शकते परंतु कशा प्रकारे धावसंख्या जमवली जाईल आता बॅटमन करून. बॉल पडला आणि उसळी घेतली आणि बॉल कीपर पाहिलं तर कीपरच्या हातामध्ये. अजित मोहिते कोणत्याही प्रकारे पाहिलं तर गल्लत करतच नाहीयेत. चांगली कीपिंग चांगली फिल्डिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये बॉलिंग प्लस फिल्डिंग मध्ये आपली चांगली चमक दाखवताना पाहतोय आपण ते म्हणजे फिल्डिंग करणारी टीम वासिम भाई फॅन क्लब इंडिया. जे हवं होतं पाहिलं त्यांच्या पॅकरला तेच करून दाखवत त्यांची संपूर्ण टीम. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर हा एक्स्ट्रा फुल टॉल वसूल केलाय का परंतु शेवटच्या क्षणाला जजमेंट चांगलं होतं आणि पाहिलं तर नयन भगत पकडतात झेल जाते विकेट. ऋतिक पाटील बॅक टू दी डग आउट. प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन नक्कीच करायला पाहिजे कारण की त्यांचं नाव घेतलं तर अंगात ऊर्जा संचारते. त्यांचं नाव घेतलं तर दिवसाची सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा नव्या उमेदीने झालेलं नैराश्य मागे टाकून नक्की दिवसाची सुरुवात करतो. आणि ही सुरुवात आता बॅटिंग साठी आलेले पवन केणे यांना करावी लागेल. पवन केणे यांना बॅटिंग दाखवावी लागेल करून का या खोपोलीमध्ये त्याचे प्रेक्षक एवढे चाहता वर्ग अजूनही त्याची मॅच पाहतात. हे प्रेक्षकांना दाखवावं लागेल की तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास तो मी कुठेही कमी पडू देणार नाहीये. बॅटिंग साठी पवन केणे गोलंदाजी मार्कवर अंगद पाटील विकेट घेतात. फक्त एकच धाव खर्च केले अंगद यांनी. बॅटची नॉर्मल नक्कीच खालची एज लागली होती. सिंगल धाव कंप्लीट केली आहे.
दिनू कांबळे बॉल खाली आले. अंबरनाथचा हा एक पाहिला तर एक मोठं नाव या टीम मध्ये खेळताना. अजूनही बॅटिंगची संधी आली नाही, परंतु जेव्हा संधी येईल नक्की त्या संधीचं सोनं करतील. सिंगल रमावले धावसंख्या कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार करता दुसरं षटक चालू असताना 10 धावसंख्या. ओमी केने नाव पाहिलं तर खूप मोठं आहे, परंतु ते बॅटिंग चांगली करावी लागेल. ही महत्वाची मॅच. समोर तेवढे दिग्गज खेळाडू आपल्याला बॅटिंग करून धावा जमाव्या लागतील. सरळच्या दिशेने हा स्टँड ऑन डिलेवर फटका होता. बॉल जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर, थांबणार नाहीये, कारण ओमी केनीचा हा बाजी नगराधीश चषकामध्ये येणारा हा ब्रँडेड चौकार. शिर्डीचे साईबाबा प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या घराघरामध्ये वास करतायत. प्रत्येकाच्या पाठीशी नक्कीच शिर्डीचे साईबाबा सदैव आहेत आणि त्याचं सुंदर गीत इथे आपल्या डीजेने लावलंय. आता डीजेचं कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहिलं तर हरिनामाची गाणी चालू केली आहेत आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांती जर आपण धावसंख्येचा विचार करता तब्बल 14 धावसंख्या झाली आहे आणि 14 धावसंख्या झाल्यानंतर नवीन गोलंदाज मैदानामध्ये धनंजय भिंताडे. धनंजय भिंताडे हे सुद्धा पाहिलं तर एक खूप मोठं नाव. पुण्यामधील हडपसर मधील असलेले गोलंदाज. पुण्यामध्ये क्रिकेट खेळता खेळता यांनी ऑल इंडिया ओपन मध्ये बऱ्याच टुर्नामेंट अक्षरशः गाजवल्या. मग त्यामध्ये पाहिलं तर डिंगडॉंग संघाकडून खेळताना बॅटिंग सुद्धा आणि गोलंदाजी सुद्धा तेवढी चांगली केली. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवर या खोपोली नगरीमध्ये. 14 धावसंख्या. समोर पाहिलं तर पवन केने A1 पवन. हा पवन केने पाहिलं तर फक्त खेळाडू नाही तर आज पाहिलं तर संपूर्ण चाहत्यांच्या मनामनामध्ये पोहोचलाय. पहिलाच बॉल फुलटाच बॉल थोडा स्लो डिलिव्हरी होती. पवन केने यांना समजलं नाहीये, परंतु सिंगल रमावले धावसंख्या आणि बॉल जातो हातामध्ये, तो म्हणजे करण मोरे. पालघरचे सितारे या मैदानामध्ये मॅच मध्ये खेळतायत. धनंजय भिंताडे बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि या क्रिकेटचा अनुभव या मैदानामध्ये दाखवतायत आणि त्यांनी पहिल्या बॉलवर सिंगल धाव दिली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल धाव पवन केने यांना मिळाली आहे. आता येणारे पाहिलं तर अजून 11 बॉल बाकी असतील या इनिंग मधले. त्या 11 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा जमावे लागतील आणि संपूर्ण इथे पाहिलं तर जबाबदारी ती असेल म्हणजे ओमी केनेवर. ओमी केने अद्याप पाहिलं तर निराशजनक बॅटिंग म्हणावी लागेल, कारण ज्या प्रकारे ओमी केने यांचं नाव तयार झालंय, त्यांच्या नावाचं वलय तयार झालंय, त्या प्रकारे बॅटिंग या मैदानामध्ये ओमी केने यांची व्हायची बाकी आहे. हा क्षण असू शकतो तो. मॅचची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॉल दूरवरून जाऊन पकडतील. फेकी सुद्धा केली आहे आणि या 2 धावा कंप्लीट. जोरदार टाळ्या जरूर झाल्यात, कारण की बघा असं वाटलं होतं बॉल बाउंड्रीच्या दिशेने जाईल की काय, परंतु मोरबीचे ओमकार पाटील असावेत आणि त्यांनी बॉलला कलेक्ट केलंय आणि त्यांनी बॉलला कलेक्ट केल्यानंतर या 2 धावा बॅटिंग टीमच्या टोटल स्कोर बोर्ड मध्ये ऍड. धावसंख्या 17. 17 धावसंख्या झाली आणि 17 धावसंख्या झाली असताना ओमी केने अजूनही मैदानामध्ये आहे. त्याचबरोबर पाहिलं तर पवन केने A1 पवन च्या नावाची चर्चा संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आहे. बॅटची एज अजित मोहिते बॉल पकडतायत आणि विकेट जातीये. ओमी केने बॅक टू दी डग आउट. डीजे माझ्या जिजाऊनी या माझ्या सूर्यासारख्या तेजस्वी पुत्राला जन्म दिला आणि या माझ्या या जिजाऊनी माझ्या या शिवपुत्राला म्हणजे माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजांना जे चांगलं असं पाहिलं तर वळण दिलं आणि त्या छत्रपती संभाजी महाराज त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपण पाहिलं तर अतिशय आदराने आजही घेतो,
कारण की जरी 350 वर्ष पूर्ण झाली आहेत, आपण जरी 350 वर्ष पूर्ण झाली तरी आज उद्या 3500 वर्ष पूर्ण होतील, तरी माझ्या या दोन्ही राजांचं नाव प्रत्येक जण अतिशय आदराने घेऊ शकतो. अशा माझ्या दोन्ही राजांचं सांभाळ आणि त्याचबरोबर माझ्या सूर्यासारख्या तेजस्वी पुत्राला जन्म देण्याचं काम माझ्या जिजाऊने केलं. त्या जिजाऊला शतशः नमन करतो. खरं का जिजाऊ प्रत्येकाच्या घरामध्ये माई माऊली असते आणि आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्याचं काम ती करते. प्रत्येकाने आपल्या घरातल्या आई वडिलांना छत्रपती पाहिलं तर शिवाजी महाराजांसारखं समजावं, कारण की त्यांनी आपल्या पुत्रावर लक्ष कमी दिलं असं तरी प्रेम कमी केलं नाही. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या आईंना जिजाऊसारखं समजावं, कारण की आपल्या आईचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं. इथं फलंदाज बॅटिंगसाठी आलेत नाना प्रथमेश पवार. पहिलाच बॉल नक्की नानांसाठी बॅटची लीडिंग एज लागली होती. इथे बबलू पाटील यांनी झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु सिंगल रूपामध्ये धावसंख्या आणि नाना यांना इथे सिंगल धावसंख्या मिळते आणि टीमच्या टोटल मध्ये वाढवते 18 पर्यंत. प्रथमेश नाना नुकतंच पाहिलं तर मुंबईमध्ये झालेल्या मॅच मध्ये तब्बल 100 धावा जमवल्या प्रथमेश नाना यांनी आणि अवघ्या कमी बॉल मध्ये बहुतेक 27 बॉल मध्ये त्या 100 धावा जमवल्या होत्या प्रथमेश नानांनी. 26 बॉल 100 आणि तशीच बॅटिंग आता करावी लागेल. बॉल कमी राहिलेत, नानाकडून तेवढी बॅटिंगची अपेक्षा असेल. क्रिकेटचा अनुभव नाना यांचा बराचसा आहे. मग मुंबईमधील शिवडीमध्ये असलेले नाना आणि फरदीन काझी कोणी घडवला तर प्रथमेश नाना यांनी घडवला फरदीन काझी. आज पाहिलं तर नाक्यावर फरदीन काझीच्या बॅटिंगची चर्चा आहे. मुंबईचा फरदीन काझी या नावाने गाणं आहे, परंतु त्याच्यामध्ये मोलाचा वाटा कोणाचा असेल तर नाना यांचा मोलाचा वाटा आहे. फरदीन काझी आजही पाहिलं तर प्रथमेश नाना यांना गुरु समान आहेत. हा व्हाईट बॉल जातोय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढते 19. आजही पाहिलं तर फरदीन काझी यांची जेव्हा कोणी मुलाखत घेतली तर फरदीन काझी यांना विचारलं जातं प्रथमेश नाना यांची तुमच्या मनामध्ये काय किंमत आहे, तेव्हा म्हणतात माझ्यासाठी क्रिकेट मधला देव म्हणजे तो म्हणजे प्रथमेश पवार उर्फ माझे नाना. पवन केने शॉर्टपिच बॉल होता, त्याला नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला. आकाश गणपत तारेकर बॉल खाली आली आहेत, बॉलला पकडला, फेकी सुद्धा तेवढी दमदार झाली आहे आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल रूपामध्ये धावसंख्या. थेंबे थेंबे तळे साचे असं करावं लागेल, कारण की आता येणारा प्रत्येक बॉल एक धाव गरजेची असेल. धावसंख्येचा विचार करता 20 धावसंख्या झाली आहे. आमचे साथी समालोचक तुषारजी धुमाळ यांनी खूप अतिशय मेहनत घेतली आणि ही संपूर्ण टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यामध्ये कॉमेंट्री पॅनल मधून त्यांचा मोलाचा वाटा आहे. आम्हाला सुद्धा इथे बसण्याची संधी दिली, त्याचा सुद्धा त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. संजय सोलंकी, त्याचबरोबर पाहिलं तर समीर मसूरकर यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. एक सुंदर अशी टुर्नामेंट आमच्यासाठी तुम्ही नक्कीच भरवली आहे, आम्हाला सुद्धा या प्लॅटफॉर्मवर बसण्याची संधी दिली, नक्कीच तुमचा आभार व्यक्त करतो. विकेट जातीय प्रथमेश पवार राणा बाद होत आहेत. विकेट मिळते ती म्हणजे गोलंदाज धनंजय भिंताडे यांना. प्रसाद पवार यांचं सुद्धा आपण करूयात येथे स्वागत. आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी येतील ते म्हणजे डावखोरे गोलंदाज नयन भगत भाजेपूरचे गोलंदाज आहेत. हे सुद्धा पाहिलं तर तालुका हाफ बराच क्रिकेट खेळत असतात आणि तालुका हाफ मध्ये चांगला खेळ करता करता पाहिलं तर या ऑल इंडिया ओपनच्या टुर्नामेंट मध्ये या टीम त्यांना संधी भेटली आहे. ते संधीचं आता कशा प्रकारे सोनं करतात की त्यांच्या समोर पाहिलं ते A1 पवन, ज्यांनी पाहिलं तर बऱ्याचशा टुर्नामेंट अक्षरशः गाजवल्यात. ते A1 पवन ज्यांच्यावर आपण पाहिलं रील्स, पैशाची उधळण जाणीव होती, ते A1 पवन कशा प्रकारे बॅटिंग करतात. पहिलाच बॉल समोरून बॉलला काढला आणि कीपरच्या हातामध्ये अजित मोहिते यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. कोणत्या रूपामध्ये धावसंख्या नाही, येणारा प्रत्येक बॉल जर डॉट आला तर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी जणू काही काटे जसे टोचतात तसं दुःख होतं, तसं दुःख होईल. परंतु येणारा प्रत्येक जर का डॉट बॉल आला तर इथे गोलंदाजी करणारा संघ थोडा सुखाचा नक्की क्षण अनुभव घेईल. नयन भगात एक चांगला गोलंदाज समोर A1 पवन,
पवनच्या बॅट मधून फटका रॉकेट शॉट होता. बॉलला पकडतील आकाश गणपत तारेकर आणि पैकी सुद्धा तेवढी दमदार झाली आहे. हा बघा क्लास आहे आकाश तारेकर यांचा. जर बॅटिंग मध्ये चान्स भेटला नाही तर फिल्डिंग मध्ये तेवढेच कामगिरी सुरेख बजावतात. म्हणजे माझ्या टीमला माझ्यापासून काय द्यायचंय हे आकाश गणपत तारेकर यांना माहिती आहे. म्हणूनच पाहिलं तर मोठमोठ्या संघामध्ये आकाश गणपत तारेकर यांची मानाची वर्णी असते. मग ISPL मध्ये फायनलची मॅच मध्ये खूप दमदार बॅटिंग केली आणि त्यांच्या बॅटिंगला सलाम असेल. नयन भगत हा फटका जरूर हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः नयन भगत येतात झेलखाली आणि बघा रिवर्स जाऊन झेल पकडलाय. एक सुंदर असा झेल पकडला. विकेट जातीये. फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजे संजय DJ. हां नक्कीच, कारण हा ओपन अपचा अंतिम सामना आहे. अशा वेळेला जर तुमच्याकडे धावा नसतील तर गोलंदाजामध्ये लढण्याची ताकद येणार कुठून. आणि त्या धावा जमवायला हव्यात. 4 षटकांमध्ये किमान या ग्राउंडची सध्याची परिस्थिती, बाउंड्रीज, एकूणच बाळा धुमाळ यांनी बनवलेली विकेट, ही सगळी परिस्थिती पाहता किमान 40 धावा 4 षटकांमध्ये यायला हव्यात असं मला तरी वाटतंय. समोर नयन भगत, पवन केनेच्या दांड्या गुल करतो नयन भगत. शेवटच्या बॉल मध्ये विकेट मिळवतो. यू मिस, आय विल डेफिनेटली वीड इट. आणि विकेट मिळवताना फलंदाज बाद. पवन केने निराश होत आहेत. शेवटच्या क्षणामध्ये जातीये विकेट. फलंदाज बॅक टू दी डगआउट. DJ. फिल्डिंग सेटअप करून घ्यायचं आहे स्पोर्टिंग सेन्सेशन संघ. धावसंख्येचा विचार करता 22 धावसंख्या झाली 4 ओव्हरमध्ये आणि समोरच्या टीमला जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज. वसीमभाई फॅन क्लब इंडिया या संघाला वसीमभाई बरेचसे खुश असतील, कारण की त्याची टीम जी मैदानामध्ये खेळते तेवढी चांगली चुणूकदार कामगिरी
पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं कुठेतरी वसीम भाई फॅन क्लब संघाला थोडं दडपणाची स्थिती होती, त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये वसीम भाई फॅन क्लब संघ एक हाती वर्चस्वाच्या जवळ जातोय की काय. आणि या मॅच मध्ये जर का तुम्हाला चांगली लढत द्यायची असेल तर तुम्हाला नक्कीच आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्पोर्टिंग सेन्सेशन हा संघ मैदानामध्ये आहे, एक नवीन संघ आहे. प्रथमेश राणा यांचा पाठीचा कणा त्यांच्या सोबत आहे, परंतु इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. जी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती आणि समोर पहिला जिगा 11 खोपोली संघाला थांबवलं होतं, तसं थांबावं लागेल. परंतु आता मैदानामध्ये रवाना होत आहेत दोन फलंदाज. मी वारंवार उल्लेख केला होता ज्या खेळाडूचा, तो म्हणजे दिनू कांबळे, अंबरनाथचा सितारा. मग विक्रांत केने प्रतिष्ठान संघाकडून वारंवार सलामीची बॅटिंग करतात आणि तेच आता मैदानामध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल यांच्या साथीला. आणि आता प्रेक्षकांना सुद्धा दिनू कांबळे एक हार्ड हिटर खेळाडू जो आपण नुकत्याच बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर उमर 11 संघाकडून हे दोन्ही खेळाडू वारंवार खेळत असतात, ते आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी चाललेत. दिनू कांबळे आणि साथीला रायगडचा टायगर उस्मान पटेल. तेवीस ची गरज असेल आणि 23चा तिथे टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे गोलंदाजी करताना बॅटिंग करताना स्पोर्टिंग सेन्सेशन. आणि गोलंदाजी काय सुरेख झाली वसीम भाई फॅन क्लब इंडिया संघाची. जणू काय पाहिलं तर आता लवजीचे फौजी सर्व तयार आहेत आणि अल्पेजी थरगुडे सुद्धा तयार आहेत. अल्पेश थरगुडे पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गेम झाली, बॉलिंग चांगली केली. बघा इथेच पाहिलं तर सर्व लवजीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य आहे. आणि या मैदानामध्ये फायनल खेळण्याचा मोह कुणाला आवरेल. मैदानामध्ये फायनल खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, कारण की खोपोलीचा वर्ल्ड कप हे जिंकण्याचं स्वप्न उराशी घेऊन आलेले बरेचसे संघ आणि ग्रामीण पूल मधून लवजी संघ पुढे आलाय. आणि त्यांना आज पाहिलं तर मोठ्या स्टेजवर मोठ्या टुर्नामेंट मध्ये मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी निर्माण होते. एक एक्सपिरियन्स चांगला येईल आणि जिंकल्यानंतर या संपूर्ण खालापूर कर्जत विभागामध्ये फक्त लवजी संघाची चर्चा जरूर केली जाईल. मॅचला सुरुवात होतीये. गोलंदाजी बारकर गोलंदाज विशाल रॉय. समोर पाहिलं तर रायगडचा टायगर उस्मान. पहिलाच फटका रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता, परंतु बॉल आणि बॅटचा नीटचा संपर्क नाहीये. बॉल जातो नानांच्या हातामध्ये, पहिला बॉल येतोय तो डॉट. बाहेर राज्यामधून पाहिलं तर खेळण्यासाठी विशाल रॉय या खोपोली नगरीमध्ये आलेत. म्हणजे खोपोलीमध्ये आज खेळणारे खेळाडू फक्त काय पनवेल मधले नाहीयेत, फक्त रायगड मधले नाहीयेत, तर ठाण्यामधले आहेत, पुण्यामधले आहेत, सांगलीमध्ये, सोलापूर मधले आहेत. आपण पाहिलं तर सोलापूर मधून आलेले आमचे कृष्णा लक्ष्मण सातपुते, कोडवडचा डॉन, ते सुद्धा मैदानामध्ये खेळताना आपण पाहिलं. ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, एक रिस्की धाव जरूर होती आणि या रिस्की धावचा नक्कीच एक धावेच्या रूपामध्ये नक्कीच परावर्तित झाली आहे. पहिली धाव कंप्लीट झाली टीमच्या टोटल मध्ये, धावसंख्या वाढते 1. विशाल रॉय आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर दिनू कांबळे, अंबरनाथचा एक हार्ड हिटर खेळाडू. बरेचशे वर्ष पाहिलं तर उमर 11 संघाकडून जे मिडल मध्ये बॅटिंग करायचा, मॅच फिनिशर म्हणून त्यांना पाहिलं जातं. आणि या मॅच मध्ये त्यांना सलामीला पाठवलं गेलंय. सलामीला आलेले ते म्हणजे दिनू कांबळे. दिनू कांबळेच्या बॅट मधून एक हार्ड हिट फटका. बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेने, थांबणार नाहीये. हा येतोय करारा जवाब, मिळतील धावा 4, येतोय चौकार. नंतरचा बॉल अतिशय उसळी घेतली आणि शरीराचा वेध जरूर घेतला. सिंगल कंप्लीट केली आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय. पंचांचा इशारा येतो या 2 धावा. या 2 धावेच्या मध्ये दिनू कांबळे पाहिलं तर वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतात. टीमच्या टोटल मध्ये स्कोर बोर्डवर 7 धावसंख्या ऍड होतीये. अतिशय माफक आव्हान पाहिलं तर 23 धावसंख्येची इथे गरज असेल आणि सध्या पाहिलं तर 7 धावसंख्या जरूर झाली आहे. दिनू कांबळे यांच्या बॅट मधून येतो करारा जवाब, फुल टॉस बॉल
आणि त्या फुलटॉस बॉलला पाठवलं प्रेक्षकांच्या दिशेने. हा अंबरनाथचा सितारा या खोपोलीच्या पंत पाटणकर क्रीडा नगरीमध्ये माजी नगराध्यक्ष चषकामध्ये चमकताना पाहतोय. या मॅच मध्ये आला दिनू कांबळेच्या बॅट मधून दुसरा चौकार. दिनू कांबळे एक चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय. 2 चौकार आले. विशाल रॉय किती स्पीड बॉल असू दे तेवढीच वेगावर बॅट फिरते आणि त्या सेन्सेबल क्रिकेट एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी बॉलला मारलाय. सिंगल रूपामध्ये धावसंख्या घेतली जाते, कंप्लीट केली आहे आणि पहिलं षटक संपलंय. विशाल रॉय यांचं पहिलं षटक संपलंय. धावा देऊन गेलेत ते म्हणजे 12 आणि कोणत्याही रूपामध्ये विकेट अजूनही मैदानाच्या बाहेर गेलेली नाहीये. ही जमेची बाजू असेल ती म्हणजे वसीमभाई फॅन क्लब इंडिया या संघासाठी. उस्मान पटेल आणि उस्मान पटेल यांच्यावर सुद्धा एक सुंदर असं गीत आहे. तेच उस्मान पटेल रायगडचा टायगर या मैदानामध्ये. अजूनही रायगडच्या टायगरचा नक्कीच आवाज झालेला नाहीये. एक धावसंख्या 25 धावांची त्यांच्या माध्यमातून आली आहे, परंतु अजूनही गरज असेल त्यांच्या बॅट मधून मोठमोठ्या फटक्याची. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. मागच्या मॅचचं पाहिलं तर हिरो स्पोर्टिंग सेशन संघाकडून चांगली गोलंदाजी केली होती कृष्णाने. दिनू कांबळे नक्कीच लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल बिसावतो तो म्हणजे कीपर नाना यांच्या हातामध्ये. कोणत्या रूपामध्ये धावसंख्या नाहीये, धावसंख्या स्थिर होती ती म्हणजे 12. कृष्णा टू पाहिलं तर दिनू कांबळे यांच्या बॅट मधून फटका आला जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये बॉल चाललाय, फाईन लेगला बॉल थांबणार नाहीये. बिलाल शेख प्रयत्न करत होते, परंतु त्यांना माहितीये बिलाल शेख आणि त्याचबरोबर दिनू कांबळे यांची बॅटिंग नेहमी एका टीम मधून बऱ्याच वेळा झालेली आहे आणि दिनू कांबळे यांच्या बॅट मधून जर का बॉल निघाला तर बॉल डायरेक्टली बाउंड्रीच्या दिशेने जातो. हे पाहिलं तर बिलाल शेख यांनी ओळखलं आणि बॉल गेला सीमा पार. मिळाल्या धावा 4. येतोय चौकार. दिनू कांबळे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतात. 3 चौकार, एक डबल, एक सिंगल त्यांच्या बॅट मधून आली आहे. रिव्हर्सचा फटका आणि रिव्हर्सच्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केले, परंतु सिंगल धावसंख्या कंप्लीट केली जाते. दिनू कांबळे सिंगल घेतील आणि स्ट्राईक देईल ती म्हणजे उस्मान पटेल यांना. 17 धावसंख्या आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर 6 धावसंख्येची गरज, एका षटकाराची गरज. हा षटकार पाहिलं तर रायगडच्या टायगर कडून येणार का? रायगडचा टायगर या मॅच मध्ये या बॉल मध्ये एक षटकार मारून आपली दहाड दाखवून देणार का? या खोपोलीच्या मैदानामध्ये या समीरजी मसुरकर साहेबांच्या या टुर्नामेंट मध्ये माजी नगराध्यक्ष चषकामध्ये हा विनिंग सिक्सर मारणार का उस्मान पटेल? उस्मान पटेल नक्कीच पाहिलं तर हा लेग साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल वेगवान होता. कृष्णा या मैदानामध्ये या टुर्नामेंट मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. बघा आयवा कॅच जर पकडलं तर आयवा कॅच साठी एक्सपोर्ट सायकल आणि त्यासोबत पाहिलं तर जयलक्ष्मीकडून पैठणी हे बक्षीस अजूनही आहे. समोरून बॉलला पाहिलं तर काढलाय. एक चांगली गोलंदाजी या टुर्नामेंट मध्ये या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलंय आणि प्रामुख्याने पाहिलं तर स्पोर्टिंग सेशन संघाने याच्यावर जी मेहनत घेतली आहे, नानांनी जी याच्यावर मेहनत घेतली आहे, प्रथमेश पवार यांनी ती मेहनत इथे कामास येते. चांगली गोलंदाजी करताना आपण कृष्णा यांना पाहतो. या मॅच मध्ये सुद्धा उस्मान पटेल समोर तेवढी चांगली कामगिरी. उस्मान पटेल डान्सिंग डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावलेत. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि बॉलवर पाहिलं तर सिंगल रूपामध्ये धावसंख्या येते. 2 षटक संपतोय. 2 षटकांती धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 18 पर्यंत जाऊन पोहोचते. डीज
आज बघा आज या मैदानामध्ये रथी महारथी उतरले, त्यामध्ये आपण नाव घेऊयात सर कृष्णा सातपुते सर होते, त्याचसोबत जर पाहिलं तर ओमकार देसाई मुंबई क्रिकेटचं पाहिलं तर ब्रँड अँबॅसेडर हे सुद्धा या मैदानामध्ये उतरले होते. म्हणजे बरेचसे रथी महारथी या मैदानामध्ये उतरलेत. त्याचबरोबर आपण जर धावसंख्येची गरज आहे अजूनही पाहिलं तर 4 19 धावसंख्या झाली, अजूनही 4 ची गरज. त्यावर पाहिलं तर उस्मान पटेल आहेत, उमर खान ते सुद्धा मैदानामध्ये उतरले. त्याचबरोबर दिनू कांबळे आपण पाहतो, अजित मोहिते आहेत, प्रथमेश नाना, बरेचसे मोठमोठे खेळाडू. त्याचबरोबर पाहिलं तर आपण केतन म्हात्रे होते, माट्या बुंबू माट्या होते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पवन केणे, म्हणजे रथी महारथी या मैदानामध्ये उतरले. आणि खोपोलीचं क्रिकेट आज पाहिलं तर इथून नक्कीच चांगलं सुधारेल. अजूनही खूप चांगलं क्रिकेट पाहिलं तर इथे ऑल इंडिया ओपन दाखवून दिला. येते विजयी फटका येतोय दिनू कांबळे यांच्या बॅट मधून, बॉल गेला सीमारेषे बाहेर, येतोय विजयी षटकार. आता लवजी संघ नक्कीच निश्चित झाला असेल की आमच्या सोबत खेळण्यासाठी वासिमभाई फॅन क्लब इंडिया संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. दिमागदार सोहळ्यामध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. वसीमभाईंना विनंती असेल आपल्या कॅप्टनला पण टॉस करण्यासाठी पाठवायचंय. आणि त्याचबरोबर लवजी संघाला अल्पेश 11 लवजी संघाला सुद्धा टॉस करण्यासाठी पाठवायचंय. आणि मी तुमची सध्या रजा घेतो आता, कारण की ज्यांनी 4 दिवस मेहनत घेतले ते आमचे प्रवीणजी दुगाडे सर, आणि त्याचबरोबर तुषार दादा धुमाळ म्हणजे मुन्ना दादा, त्याचबरोबर आमचे लल्लू दादा सोलंकी सर, हे तिघं तुमच्या सोबत जोडले जातील. आणि तुम्ही आम्हाला इथे बसण्याची संधी दिली. संजय सोलंकी असतील, त्याचबरोबर तुषार धुमाळ, त्याचबरोबर पाहिलं तर समीर दादा मसूरकर यांचं मी मनापासून मनाच्या अंतर्करणातून नक्कीच संजय सोलंकी इकू दादाचं मी शतशः आभारी आहे, कारण की मला इकू दादांनी चांगली लाईन नक्कीच दिली आहे. तर त्याचं सर्वांचा मी शतशः आभार व्यक्त करतो, कारण की खोपोलीच्या वर्ल्ड कप मध्ये बसण्याची तुम्ही मला संधी निर्माण केली, यासाठी तुमचा आभार. आणि या मॅच मधला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब वन अँड ओनली ज्याने चांगली बॅटिंग केली, ज्याने वन साइड बॅटिंग करताना तब्बल 22 धावा जमवल्या, ते म्हणजे दिनू कांबळे. ये ठरतात या मॅच मधला प्लेअर ऑफ द मॅच दिनू कांबळे यायचं आपण.